तर आज आपण मुगाच्या डाळीपासून मस्त असा चटपटीत आणि कुरकुरीत नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी मुगाची डाळ 4 तास भिजत टाकली होती. तर बघू शकता डाळ आपली चांगली अशी भिजलेली आहे. सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर डाळ रात्रभर सुद्धा भिजत टाकू शकता. तर आता आपण ही डाळ जी आहे ते मिक्सरला वाटून घेणार आहे. तर मी इथे एक छोटा मिक्सरचा भांडा घेतलेला आहे. याच्यामध्ये ही डाळ टाकून घेऊया. यासोबतच 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते आणि मिक्सरला लावून आपण याची फाईन पेस्ट बनवून घेऊयात. तर इथे बघू शकता मिक्सरला लावून याची फाईन पेस्ट बनवलेली आहे. तर डाळ वाटताना खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे आणि हे जी पेस्ट आहे एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्याला थोडीशी डाळ लागली होती म्हणून थोडंसं अगदी पाणी टाकायचं आहे. यासोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेऊया. बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं जे आहे ते आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करताना याला 4 ते 5 मिनिटं चांगलं आपण फेटून घेऊया. तर 4 ते 5 मिनिटं चांगलं फेटलं तर याच्यामध्ये हवा बनते आणि आपला नाश्ता जो आहे कडक बनत नाही, एकदम सॉफ्ट बनतो. तर इथे बघू शकता फेटल्यानंतर याचा कलरसुद्धा चेंज होतो. तर मी इथे 4 ते 5 मिनिटं चांगलं फेटून घेतलेलं आहे. आता हे साईडला ठेवून घेऊयात. सोबतच एक दुसरा बाउल घेतला आहे. याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. यामध्ये थोडासा ओवा टाकून घेऊयात. तर मी हातावर चोळून थोडासा ओवा याच्यामध्ये टाकून घेते. सोबतच चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. 1 चमचा तेल टाकून घेऊयात आणि आधी हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे तेल जे आहे ते चांगलं गव्हाच्या पिठाला लागलं पाहिजे. आता थोडं थोडं पाणी टाकून याचं आपल्याला जसं पीठ मळतो तसं आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर थोडंसं कडकच ठेवायचं आहे, म्हणजे खूप जास्त नरम केलं तर मग आपला नाश्ता बरोबर बनणार नाही. तर इथे बघू शकता पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे. याला थोडंसं सॉफ्ट करून घेऊयात. आता याचा एक गोळा तोडून घ्यायचा आहे आणि जशी आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने याला लाटून घ्यायचं आहे. तर चपाती लाटताना खूप जास्त पातळ लाटायची नाही आहे. तर इथे जाडसरच चपाती मी इथे लाटून घेते. तर इथे बघू शकता चपाती आपली लाटून झालेली आहे. आता आपण जी मुगाच्या डाळीचा पेस्ट बनवला होता तो याच्यामध्ये या पद्धतीने टाकून पसरवून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने मध्यभागी टाकायचं आहे आणि साईडला अशी जागा सोडून याला या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. आता आपण याला फोल्ड करून घेऊया. तर या पद्धतीने दोन्ही साईडनी आधी फोल्ड करून घ्यायचं आहे. नंतर वरच्या बाजूने एक फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आता या पद्धतीनेच आपण याला फोल्ड करून घेऊयात. तर इथे बघू शकता या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. तर यासाठीच पीठ थोडं घट्टसर मळायचं आहे. जर हे पीठ नरम असलं तर हे बरोबर बनणार नाही. तर याच पद्धतीने बाकीसुद्धा मी बनवून घेते. रेसिपी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर इथे बघू शकता बाकीचे सुद्धा मी इथे बनवून घेतलेले आहे. तर आता एक चाळणी घ्यायची आहे. त्याला फक्त थोडंसं तेल लावून घेऊयात, म्हणजे नाश्ता चिपकणार नाही. तर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि या चाळणीमध्ये आपण हे जे नाश्ता बनवलेला आहे तो याच्यामध्ये ठेवून घेऊयात. तर या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. आता आपण याला वाफवून घेणार आहे. तर वाफवण्यासाठी मी आधीच कढईमध्ये थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि मध्यभागी एक रिंग ठेवलेला आहे. याच्यावर ही चाळणी ठेवून घेऊयात आणि वरून झाकून 10 मिनटं आपण याला चांगलं शिजवून घेऊयात. म्हणजे चांगलं वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे आतपर्यंत पीठ चांगलं शिजलं पाहिजे. तर 10 मिनिटानंतर चेक करून घेऊयात. तर इथे बघू शकता हे आपले चांगले वाफवून झालेले आहेत. पण याला लगेचच काढायचं नाही आहे. याला थंड होऊ देऊयात. नंतर आपण याला काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आता हे थंड झालेले आहेत. आपण याला काढून घेऊयात.
तर मी इथे एका बोर्डवर हे काढून घेतलेले आहेत. आता आपण याला या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर थंड झाले ना तर हे मस्त असे कट होतात. तर बघू शकता या पद्धतीने सगळे मी इथे कट करून घेणार आहे. तर तुम्ही मोठे किंवा छोटे तुमच्या पद्धतीने करू शकता, पण या पद्धतीने अर्धा इंचावर मी इथे सगळे जे आहेत ते कट करून घेतलेले आहे. तर इथे डाळसुद्धा आतमधली चांगली अशी शिजलेली आहे. तर हा नाश्ता तुम्ही असाच थोडासा तेलामध्ये शॅलो फ्राय करून खाऊ शकता. पण मी याच्यासाठी एक बाउल घेतला आहे. याच्यामध्ये 2 चमचे मैदा घेतला आहे. सोबतच 1 चमचा चिली फ्लेक्स टाकायचा आहे. थोडीशी कोथिंबीर, तर 1 चमचा तीळ टाकून घेऊयात. आणि याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून याची एक स्लरी बनवून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा मी टाकलेलं आहे, पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. तर याची पातळ अशी स्लरी बनवायची आहे. तर इथे बघू शकता या पद्धतीने पातळ अशी स्लरी बनवून घेतलेली आहे. आता आपण जे नाश्त्याचे पीसेस बनवले आहेत ते याच्यामध्ये एक एक करून डिप करायचं आहे. आणि दुसरीकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं. आणि हे गरम गरम तेलामध्ये आपण हे टाकून घेऊयात. आणि मस्त क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. तर मस्त लालसर रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊयात. हा नाश्ता कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर इथे बघू शकता छान असं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. तर आधी टाकलेले लालसर झालेले आहेत त्याच्यामुळे मी हे काढून घेते. आणि 3 ते 4 मिनटं याला परत छान फ्राय करून घेतलेलं आहे. आता सगळे जे आहेत ते आपण काढून घेऊयात. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तरी बाकीसुद्धा आपण आता काढून घेणार आहोत. तर रंग बघू शकता किती मस्त आलेला आहे. आणि खायला देखील अगदी मस्तच लागतात. तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तर मुगाच्या डाळीचा मस्त कुरकुरीत आणि चटपटीत नाश्ता आपला तयार झालेला आहे. तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर किंवा केचपबरोबर सुद्धा हा नाश्ता खाऊ शकता. तर मी तुम्हाला याचा आवाज दाखवते. तर बघा अगदी क्रिस्पी हा नाश्ता होतो. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. बाय बाय.